नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे राष्ट्रवादीला धक्का देणारी. गुढीपाडव्याच्या निमित्तानं बीडचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. मातोश्रीवर जयदत्त क्षीरसागर आणि भारतभूषण क्षीरसागर यांच्यामध्ये बैठक पार पडली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नाराज असणाऱ्या क्षीरसागर यांच्या या भेटीमुळे राष्ट्रवादीत राजकीय भूकंप येण्याची शक्यता आहे. दोघेही बंधू आलेले आहेत, त्यांचे चिरंजीव पण आहेत. त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत, मी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. आता प्रत्येक भेटीमागे काही वेगळा अर्थ लावण्याची काही आवश्यकता नाही. शिवसेनेत जोरात इन्कमिंग सुरू झालेलं आहे, त्याबद्दल अजून किती इन्कमिंग आहे? असं इन्कमिंग किती वेळ आता कसं मी सांगू? आणि इन्कमिंगला मी हे कशाला टाकू, पायबंद कशाला टाकू? मी पुन्हा एकदा सांगतो, प्रत्येक भेटीला वेडावाकडा अर्थ लावण्याची आवश्यकता नाही. आणि मला असं वाटतं ज्याला जो निर्णय घ्यायचा असेल तेव्हा तो निर्णय घ्यायला मोकळा असतो. त्याच्यामुळे जर का त्यांना उद्या काही निर्णय घ्यायचा असेल तर ते निर्णय स्वतःहून जाहीर करतील. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झालेला आहे, कारण बीड जिल्ह्याचे विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे जयदत्त क्षीरसागर अचानक आज मातोश्रीवरती आलेले आहेत आणि आपल्या सोबत आहे. साहेब, तुम्ही अचानक मातोश्रीवरती आलात? मी याच्या अगोदर पण आलेलो आहे, भेटलेलो आहे. नेहमी संस्कार आपले असे आहेत महाराष्ट्रातले, राजकारणाचे आणि समाजकारणाचे एकमेकाशी संबंध राहावेत, सलोख्याचे संबंध राहावेत, आणि हे मी ठेवलेले आहेत, जपलेले आहेत. मी मंत्री असताना जपलेले आहेत आणि नंतरही. तेव्हा त्याचं वावगाने वेगळा अर्थ काढायचं काही कारण नाही. गेले काही महिने तुम्ही नाराज आहे, तुमच्या पक्षामध्ये उघडपणे ती नाराज देखील व्यक्त केली जाते. आता तुमची बैठक झाली आहे शिवसेना पक्ष उद्धव साहेब सोबत, मग काय बैठकीत ही बैठक फक्त शुभेच्छा देण्यापुरती होती नवीन वर्षाच्या, आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला शुभेच्छा आहेत. पण शुभेच्छा म्हणजे प्रवेशच झाला ना, म्हणजे असं काय म्हणलं, काय सांगायचं? शुभेच्छा ह्या वाटचाली करता, म्हणजे नवीन वर्षाकरता शुभेच्छा देणं ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे, आणि त्या परंपरेचा एक भाग म्हणून मी शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी आलो. पूर्ण क्षीरसागर कुटुंब आलंय मातोश्रीवरती. भाऊ आहे, नेहमी माझ्या बरोबर असतात. काय कुटुंब नाही, भाऊ आहे. पण काय नाराज काय होतात तुम्ही, त्यामुळे तुम्ही कळवलं का शरद पवार साहेबांना या संदर्भात तुम्ही जो निर्णय मी जाहीर सभा घेतली बीडला, आणि त्यातनं सगळे अर्थध्वनीत होतात, स्पष्ट बोललेलं आहे. आता पुढचं राजकीय त्याच्यामध्ये आडपडदा काही ठेवलेला नाही. लोकसभा निवडणुकीचं पूर्ण प्रचारात सुरू झालेला आहे, तुमचं आता पुढचं धोरण काय असणार? भूमिका मी माझी सांगितलीच आहे तिथं. मी भूमिका माझी सांगितली. काय काय आता महायुतीच्या पाठीशी तुम्ही राहणार, महायुतीचा प्रचार करणार? सांगितलंय ना, कसं सांगायचं, किती वेळा सांगायचं? पण आता विधानसभेचं काय करणार मग तुम्ही? आता प्रश्न आहे लोकसभेचा. ठीक आहे, तर आपण बघतोय की जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे बंधू हे दोघेही मातोश्रीवरती आलेले आहेत. त्यांनी सध्या तरी पक्षप्रवेश करत नसल्याचं कारण सांगितलं असेल तरी त्यांचा मार्ग जो आहे पक्षप्रवेशाचा तो मात्र पूर्णपणे आता मोकळा झालेला आहे. एकूणच आपण बघतोय की लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती भाजप पाठोपाठ आता शिवसेनेत देखील इतर पक्षांचं जोरदार इनकमिंग जे आहे ते सुरू झालेलं आहे, आणि त्यामुळे विरोधकांमध्ये आणि खास करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झालेला पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतल्या शिवाजी पार्कवरल्या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांच्या प्रश्नांना उत्तर का देत नाहीत असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलाय. निवडणुकीमध्ये फायदा उचलण्यासाठी युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण करण्यात आली असा गंभीर आरोप सुद्धा राज ठाकरेंनी केलाय. गुजरातमध्ये केलेल्या दौऱ्याच्या वेळेला चुकीची माहिती देण्यात आली होती असं राज ठाकरे म्हणाले. काँग्रेसच्याच योजना भाजपनं नाव बदलून सुरू केल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय. राज ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली आहे, मात्र शिवसेनेवर टीका करण्याचं त्यांनी टाळलं. नरेंद्र मोदी आणि अमित शहा जर समजा असे वागले नसते तर मला असलं करावं लागलं नसतं. हे गेले ज्या 5 वर्ष ज्या प्रकारे वागलेले आहेत, म्हणजे आमच्या पंतप्रधानाची जगातली ओळख काय? फेकू. आज तुम्ही इंटरनेटवरती जा आणि फेकू असा शब्द टाईप करा, तुम्हाला इंटरनेटवरती फेकू या शब्दाचा समानार्थी शब्द नरेंद्र मोदी असा येतो. आज जा, आज. आमच्या पंतप्रधानाची, भारताच्या पंतप्रधानाची ओळख जगामध्ये काय? तर फेकू, थापा मारणारा माणूस. एक तुम्हाला गोष्ट सांगतो, विरोधी पक्षाचं सरकार ज्या वेळेला बसतं ना, त्यावेळेला कळतं काँग्रेसचं महत्व. तोपर्यंत काँग्रेसला आपण शिव्या घालत असतो, सगळ्या गोष्टी असतं. केंद्रातलं बोलतोय मी. काय काय वारे बाप, काय काय गोष्टी सांगितल्या त्यावेळेला मोदींनी.
आणि ज्या वेळेला हा माणूस पंतप्रधान झाल्यावरती माणूस बदलला. एकाहत्तरला ज्या वेळेला इंदिरा गांधींनी ज्यावेळेला फाळणी केली आणि बांगलादेश निर्माण केला, त्यावेळेला इंदिरा गांधींना पाठिंबा कोणी दिला होता की तुम्ही करताय हे योग्य करताय, देशावरती आज संकट आहे आणि अशा वेळेला तुम्ही हा देश वेगळा करता आहात, अशा वेळेला पाठिंबा कोणी दिला होता? तर RSSने पाठिंबा दिला होता. इंदिरा गांधींना, काँग्रेसला पाठिंबा दिला होता. जे जुने जाणते, जे कोणी RSSची लोक असतील, भाजपाची लोक असतील, त्यांना एकदा विचारा. पंतप्रधान होईपर्यंत आम्हाला माहितीही नव्हतं की नरेंद्र मोदींना आई आहे. बरं असू दे, त्यांना दीर्घायुष्य मिळो. पण वर्षातनं एकदा वाढदिवसाला आईला भेटायला जायचं, तेही मीडियाचे कॅमेरे घेऊन, ही कोणती पद्धत? माझ्या घरी माझी आई माझ्याबरोबर राहते. आता या खोलीतून त्या खोलीत जाताना ह्यांना बोलू का, यार या माझ्या आईला भेटायला चाललोय बाजूच्या खोलीत? एक संकट दूर करण्यासाठी म्हणून मनात नसताना जर समजा तुम्हाला दुसरीकडे बटन दाबायला लागलं तर एकदा करून जातंय काय? गंमत म्हणजे मी दुसरीकडे आजपर्यंत मतदान केलेलं नाही. पण या सगळ्या पाठिंब्याचा किंवा या माझ्या प्रचाराचा किंवा आता हे सगळे काँग्रेस एनसीपीला होणाऱ्या फायद्याचा याचा विधानसभेशी काहीही संबंध नाही. ही आता परिस्थिती आता अशी आहे आणि त्या परिस्थितीनुसार घेतलेला तो निर्णय आहे. ज्या वेळेला अशा प्रकारची परिस्थिती येते त्यावेळेला तुम्हाला त्या प्रकारचा निर्णय तसा घ्यावा लागतो.